कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही केवटचं नाव ऐकलं आहे का? कोण होता बरं हा केवट? आत्ताच तुम्ही रामनवमी साजरी केली काही दिवसापूर्वी. प्रभू रामचंद्राचं रामायण याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. रामायणमधील अनेक व्यक्तिरेखा अशा ज्यांच्यापासून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. तर अशीच ही रामायणामधील एक व्यक्तिरेखा आहे. रामायणमधला एक माणूस आहे केवट, जो नावाडी होता. लोकांना रोज नदीच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत नेणं बसून त्याचं काम होतं. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात होते तेव्हा ते आले ते केवटजवळ. त्यांना पण नदीच्या पलीकडे त्यांना जायचं होतं. तर तो केवट काय म्हणाला माहिती आहे? मी तुम्हाला नाही बसवू शकत म्हणे. तुम्ही का? मला आधी पाय धुवू द्या तुमचे. कारण मी असं ऐकलं आहे की तुमचा पाय जिथे लागतो, दगडाला पाय लागला तर दगडाची अहिल्या झाली होती. मग ही नाव तर माझं म्हणजे माझ्या कामाचा एक भाग आहे. याच्यामुळे मला पैसे मिळतात. मी लोकांना या नावेत बसून पोहोचवतो, आणतो, ते मला पैसे देतात. त्यातून माझा उदरनिर्वाह चालतो. पण जर का ही नाव बाई बनून गेली तर माझं कसं होईल? प्रभू रामचंद्रांनी त्यांना सांगितलं की असं काही होत नसतं बरं. शिळा म्हणजे काही खरोखर दगडचं कोणी होत नाही किंवा दगडाची बाई पण बनत नाही. ती जी गोष्ट आहे त्याच्यात तिच्याशी नीट वागलं नाही कोणी अहिल्याशी, म्हणून तिचं मन दगडासारखं होऊन गेलं होतं. म्हणजे सुख दुःख काही विचार तिच्या मनात येत नव्हते. निर्जीव वस्तू कशी असते तशी राहून गेली ती. आणि मग त्यांनी त्यांचे पाय धुतले, त्यांना दुसऱ्या किनाऱ्यावर, आणि मग ते गेल्यावर त्याला पैसे द्यायला लागले की हे घे तू पैसे. तर तो काय म्हणाला माहिती आहे? नाही देवा, तुम्ही आमची इतकी मदत करताय. मी तर तुम्हाला फक्त एका काठावरनं दुसऱ्या काठावर आणलं. आप तो हमें भवसागर पार कराते हैं, या शब्दात त्यांनी म्हटलं. म्हणजेच त्यांनी उपकाराची जाणीव ठेवली. प्रभू रामचंद्रजी वनवासात कशाला होते? तर ते ऋषीमुनींना, लोकांना राक्षसाच्या त्रासापासून वाचवण्यासाठी आले होते. मग जर कोणी आपल्यासाठी काही चांगलं काम करत आहे तर त्याची मदत करणं, त्याच्यासाठी काही काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला तर या गोष्टीच्या निमित्ताने आपण थोडंसं नाव उपजीविकेचं साधन आधीपासून कशी राहिली आहे, काय उपयोग होतो. नावेतनं एका काठावरून दुसऱ्या काठावर जाता येतं. शिवाय तुम्ही कधी काशीला गेला आहात का? तिथे नावेला खूप सुंदर सजवलेलं असतं. कोणी फुलांनी सजवतं, कोणी लाईटनी. आणि मग तिथे गंगेची आरती होते. लोक त्या नावेत बसतात. खूप सुंदर दृश्य असतं. संध्याकाळची वेळ, सगळीकडे लाईटिंग असतं. प्रत्येक घाटावर सुंदर आरतीची तयारी केलेली असते आणि आपण नावेत बसून ती आरती बघतो. असंच आसाम प्रदेशात मोठ्या मोठ्या नाव असतात. इतक्या मोठ्या की त्याच्यात एक वाहन पूर्ण मावून जाईल. तर तिथे आणि कोकणामध्ये बघा तुम्ही, पूर्ण बस किंवा पूर्ण आपली कार त्या मोठ्या मोठ्या नावेमध्ये ठेवल्या जाते आणि त्याच्या सकट आपण पलीकडे जातो. दुसऱ्या देशातले लोक पण मोठ्या मोठ्या जहाजाच्या मदतीने व्यापार करायचे, आपल्या देशात यायचे. आता काही शत्रू पण त्या मार्गाने येत होते. मग काय गरज पडली? तर त्यांच्यापासून वाचवण्याची. आणि मग निर्मिती झाली आरमारची. आपल्या भारतात सर्वप्रथम जे आरमार तयार झालं ते कोणी केलं माहिती आहे? शिवाजी महाराजांनी. आपल्या सैन्याचे 3 भाग आहेत, तुम्हाला माहितीच आहे, जलसेना, थलसेना आणि वायुसेना. तर ही थलसेनेची जी सुरुवात झाली ती कोणापासून झाली? तर शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम याचं महत्त्व जाणलं. आपल्या भारतात त्यांनी आरमार तयार केलं. या गोष्टीतून आपल्याला एक अजून गोष्ट शिकायला मिळते, ती ही की कोणालाही लहान समजायचं नाही. प्रत्येक व्यक्तीचं आपलं महत्त्व असतं. कुठे ना कुठे तो आपल्याला कामी पडतोच. एक हिंदीत भजन आहे, कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े, जाना था गंगा पार, प्रभू केवट की नाव चढे. म्हणजे देवाला सुद्धा, तिथं राजा होते, राजा राम,
त्यांना पण केवटची गरज पडली. त्यांना गंगा पार करायचं होतं. आता इथे कधी या नदीचं शरयू नाव सुद्धा येतं बरं का. मग तुम्ही कन्फ्यूज व्हाल की हे तर शरयू नदी आहे, शरयू नदी पार केली होती प्रभू रामचंद्रांनी, गंगा कसं म्हटलंय या भजनामध्ये. तर गंगा नदीला जसं तुम्हाला वेगळे वेगळे लोक, कोणी आई बाबा लाडाने काही अजून नावं घेतात, आजोबा वेगळ्या नावाने हाक मारतात, तसंच गंगा नदीला वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या नावाने ओळखल्या जातं. जिथून गंगा निघते त्या भागात उत्तराखंडमध्ये तिला अलकनंदा नावाने पण ओळखल्या जातं. आणि त्यानंतर देवप्रयागमध्ये गंगा, पश्चिम बंगालमध्ये हुगली, अयोध्येत शरयू, अशा वेगळ्या वेगळ्या नावाने ही गंगा नदी ओळखल्या जाते. या संदर्भात हिंदीत एक अजून म्हण आहे बरं का, रहीमन देख बडे नको लघु न दीजिए डार, जहां काम आवे सुई का करे तलवार. म्हणजेच प्रत्येकाचं आपलं महत्व आहे. जसं तलवार आणि सुई, तसं पाहिलं तर आपल्याला तलवार मोठी आहे बा असं वाटेल, सुई काय कामाची एवढीशी आहे. पण जेव्हा एक कापड आपलं फाटतं तेव्हा शिवायचं काम कोण करतं? सुईच करते ना. तलवारीने आपण कापड शिवू शकतो का? ते तर अजून फाटून जाईल. म्हणून सर्वांचा आदर करायचा, कोणालाही तुच्छ लेखायचं नाही. कशी वाटली मुलांना ही गोष्ट? पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.